आता आम्ही सर वगैरे नाश्ता घेतलाय. गाईज इथं मला हेलो हाय, कैसे हो, क्या कर रहे हो? हैप्पी रक्षाबंधन. हैप्पी गाईज, गुड मॉर्निंग. हो गाईज, मी थोडा लेट ब्लॉग थोडा रेडी वगैरे होतो, म्हटलं मग ब्लॉग चालू करतो. आज आहे रक्षाबंधन गाईज. सो ट्रेडिशनल तर काही आहे नाही माझ्याकडं, सो मी फॉर्मल घातलं आहे गाईज. सो जातो आता ऑफिससाठी निघतो आता आम्ही. एवढं माझ्याकडं रक्षाबंधन, हॅपी रक्षाबंधन रे. आवाजाच्या वजनात कळलंच ना. बाय. हो हे गाईज ऑफिसला पोचलो आहे मी. माझा सनी देओलवानी आवाज येते गाईज. मलाच कळलं ना गाईज. आज 9 वाजताचं ऑफिस होतं, मी 9 वाजून 5 मिनिट आलो आहे. लवकर सुटणार आहे तो, सो त्यामुळे गाईज ऑफिस. सो मी जातो, तुम्हाला मी टी ब्रेकमध्ये भेटतो. आज ट्रेडिशनल डे आहे, रक्षाबंधन आहे आज. सो जातो गाईज, मी तुम्हाला नंतर भेटतो टी ब्रेकला. गाईज टी ब्रेक झाला आहे, बट आम्ही बाहेर नाही जाणार आहे. आमची पूर्ण टीम वगैरे कॅफेटेरियामध्ये बोलवलं आहे. सो सरनी काय म्हणते नाश्ता वगैरे आणला होते, त्यामुळे रक्षाबंधन पण आहे. तर सर बोलले लवकर ये बोलला आहे. तो चाललो आहे गाईस मी तिकडं. हॅपी रक्षाबंधन, हॅपी रक्षाबंधन, हॅपी रक्षाबंधन अँड हॅपी रक्षाबंधन. गाईज इथं मला गाईज आता आम्हाला 5व्या फ्लोअरला जायचं आणि हे सगळेजण बोलत आहे की फोटो काढून द्या, फोटो काढून द्या. आणि माझा गडा बसला इथं फोटो काढून यांचा. ओ प्रदीप. सो गाईज चाललो आता नाश्ता घेऊन. आता आम्ही सर वगैरे नाश्ता घेतला आहे. आम्हाला जायचं आहे 5th फ्लोअरला. आम्ही 5th फ्लोअरला आलो आहे. इथंच आम्ही लंच करतो. सो आज आम्ही इथं नाश्ता करणार आहे. वा चालूच तर आहे. आता नाश्ता करतो काहीच. आता आम्ही इथं रक्षाबंधनच्या निमित्ताने. ए कुमार, आज चला गाईस वडापाव आहे. मोठा आहे नाही ना. बंद करना. या लवकर या. हेलो हाय, कैसे हो, क्या कर रहे हो, खाना खाया कि तुमने? अच्छी दिख रही पूजा तो. एका दिवसात याच्या वाणी. मयूर ऐसे मुझे ना छेड़. वडापाव खाणं झालं आहे का इथं आमचं. सो डायरेक्ट आम्हाला 3 वाजता सोडणार आहे. सर बोलले होते की सोडणार म्हणून. सो लीड लवकर बनवणार तर 3 वाजता सोडणार. तो वडापाव झाला आहे, नाश्ता झाला आहे गाईस. ऑफिस सुटल्यानंतरच भेटतो मी. चला गाईस, लॉग आउट झाला आहे. लवकर भेटत आहे गाईस. 4 वाजता भेटतो. सो आता निघतो मी. मला सगळ्यात पहिले भूक लागली आहे आणि आज कोणालाच लंचला सोडलं नव्हतं. लॉग आउटच भेटत होतं. सो त्यामुळे मी आता काहीतरी बाहेर खातो. चला जातो.
घराकडे आलो आहे. मी खराडी बायपासपाशी काहीतरी खात होतो, पण मी विचार केला की नाही, घराकडे आलो तिकडेच काहीतरी खाऊ. सो इकडे एक शॉप आहे, तिकडे दालचा खूप चांगला भेटतो गाईस. सो मी दालचा खातो आता. खूप चांगला दालचा आहे गाईस. हो काही वेळेस मी पार्सल घेऊन जातो गाईस. सो मी खात होता दालचा. गाईस मी घरी आलो आहे, मस्त दालचा खाल्ला, मस्त पोट भरून दालचा झाला आहे माझा. पोटात गेला पूर्ण दालचा. आता गाईस आहे दुपारचा वेळ, तर मस्त आता आराम करतो. 5 वाजायला येत आहे, पण डायरेक्ट मी 7-7:30 वाजता उठतो गाईस. डायरेक्ट पथकच्या प्रॅक्टिसला जाईन मी. एक तर दमलो आहे खूप दिवसानंतर, अशा वेळमध्ये मला वेळ भेटला आहे ते पण आराम करायसाठी. एक तर खूप दिवसापासून झोप पण नाही होत, म्हणजे सकाळी उठा ऑफिसला जा, सकाळी उठा ऑफिसला जा, त्याच्यावरून गाडा पण दुखत आहे गाईस. सो मी आता आराम करतो गाईस. मी तुम्हाला उठल्यानंतर भेटतो गाईस. चला झोपतो आता गाईस. मस्त झोपलो होतो मी आणि 7:30 वाजता उठलो. तेवढ्या वेळेपर्यंत थाई आली होती गाईस. मी झोपूनच होतो, मला ठक 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 ठकचा आवाज येत होता. सो दरवाजा बोलला, मग तेवढ्या वेळात थाई आली आणि थाई इथं वेबसिरीज बघत आहे. आणि गाईस काय म्हणतो तुम्ही, लाईट बंद करतो नाही तर बोलणार आहे. लाईट बिल येणार, ये येणार, ते येणार. ती खूप बोलते एक तर ताई. ताईनं स्वयंपाक केला आहे गाईस. जेवण करतो. काय नाही असं सकाळी एक तर मी सकाळी नाही दुपारी दालचा खाल्ला होता आणि घरी पण वरण भातच आहे गाईस. वरण भात, कांदा आणि गाजर. सो मी जेवण करतो गाईस. हे गाईस माझं जेवण वगैरे झालं आहे. आणि बघा गाईस आता किती वाजले आहे. इथे 1 वाजायला येते गाईस. 1ला 15 मिनटं कमी आहे गाईस. आणि मी झोपलो नाही, मला झोप नाही लागत आहे. मी झोपलो होतो ना ऑफिसहून आल्यानंतर, त्यानंतर मला झोपच लागत नाही. चांगली झोप झाली आहे माझी. आणि गाईस उद्या म्हणजे आज, म्हणजे उद्या ब्लॉग येणार, उद्याचाच दिवस. आता 12 वाजले तर आज म्हणू शकतो मी. सो मला आज कोणाला तरी स्टेशनला घ्यायसाठी जायचं आहे. सो ते सगळं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार. सस्पेंड आहे थोडा. सो तुम्ही दिवसभरचा तर ब्लॉग बघितला असेल. आणि आता असं रक्षाबंधन होती मित्रांनो. सो आज मी राखी नाही बांधली आहे. मी डायरेक्ट बांधणार उद्या राखी. मला तरी उद्या बांधून देणार राखी. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार तुम्हाला की कोण येत आहे. सो सस्पेंड आहे, त्यासाठी सरप्राईज आहे. सो मित्रांनो आता मी थोड्या वेळानं आराम करतो. जेव्हा झोप लागणार तेव्हा आराम करतो मी. सो मित्रांनो माझा आवाज पण एकतर बसला नाही आहे. मला गरम पाणी प्यावं लागेल, देतो. आणि थोडंसं मेडिसिन पण घेऊन घ्यायला लागेल मित्रांनो. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. चला मित्रांनो असंच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो उद्या कोण येते कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड नाईट अँड बाय.